पंचमंडळींची आणि रहाळकरांची अनुमती असेल तर खटला सुरू करूया का? होय, खटला शिवाप्पाने दाखल केलाय, तेव्हा त्यांनी आपली बाजू आधी मांडावी. सर्व पंचांसमोर आणि समस्त गावकऱ्यांसमोर मी विठुरायाची शपथ घेऊन सांगतोय, मी फक्त 10 रुपये कर्ज घेतलं होतं आणि ते मी मालकांच्या मुदतीच्या आत म्हणजे नवमीला सूर्यास्ताच्या आत फेडलं होतं. तरी कर्ज बाकी अशी खोटी बोंब ठोकली मालकाने आणि आमच्यावर आरोप केलेत की आम्ही 10 रुपये नाही 110 रुपये कर्ज म्हणून घेतले आणि ऐन एकादशीला विठुरायाचं राहूळ बंद केलं, कुलूप लावलं. आम्ही न घेतलेल्या कर्जापोटी सगळं केलं. शुद्ध फसवणूक आहे. याआधी मालकांविरुद्ध बोलण्याची कोणी हिंमत केली नव्हती, पण मी करतोय. कारण मिळणे देऊ नका तुम्ही. तुम्ही तुमच्या मुर्ते बोला. मला वाटतं तुमचं झालंय. तेव्हा मालकांनी त्यांची बाजू मांडावी. शिवाप्पाचा आरोप आम्ही सपशेल दुडकावतोय. 10 रुपये नाही, या लबाड शिवाप्पानं आमच्याकडून 110 रुपये कर्ज घेतले. देताना लय वाढ वाटले, पण देताना कांगावा करतोय. हा खोटा आहे. आम्ही अंथरूण पाहून पाय पसरणारी माणसं आहोत. झेपणार नाही अशी झेप आम्ही कधीच घेणार नाही. बरोबर आहे. ह्यो देव माणूस असं काम करूच शकणार नाही. आणि आप्पांना काही 2 मजली वाडा बांधायचा होता वय, 110 रुपये घेतले असं काही बाई बोलतं काय? विचार न करता कर्ज घेतलं की अशीच अवस्था होते. आणि मग कर्जदार कर्ज घेतलं हेच नाकारतो. नेहमीचा अनुभव आहे आम्हाला. बरोबर आहे. वाड्यावर कर्ज नाकारणारे दिवसातून 2 तरी येतातच. नार्या 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 नको, शंका नको. आम्ही पंचांना म्हणजे अण्णा महाजनना हे विचारतो की शिवाप्पाने 10 रुपये घेतले हे सांगणारा कोणी साक्षीदार आहे का? त्यांनी 110 रुपये घेतले हे सांगणारे पाहिजे तेवढे साक्षीदार आम्ही उभे करतो. पण आमचे साक्षीदार तुम्हाला चालणार नाहीत ना. तेव्हा तुमचाच कोणी साक्षीदार आहे तर बोला. शिवाप्पा, आहे आहे साक्षीदार आहे. मी विसरूनच गेलो होतो. साक्षीदार आहे. ज्यावेळी मी 10 रुपये कर्ज घेतलं त्यावेळी सोमनाथ तिथे हजर होता. सोमनाथ पुढे या. सोमनाथ जा. शिवाप्पाच्या या व्यवहाराला तुम्ही साक्षी आहात असं त्यांचं म्हणणं आहे. तसं असेल तर काय घडलं ते सांगा. बोल की रे सौम्या. मालकाने 110 रुपये दिले होते तेव्हा तू तिथं होतास का? बोल की. नारोबा, सोमनाथने काय बोलावं हे तुम्ही त्याला सुचवताय आणि घाबरवताय. मी विचारतो, सोमनाथ, शिवाप्पाने कर्ज घेतलं तेव्हा तुम्ही तिथे होता? हो. नीट, स्पष्ट, पूर्ण वाक्यात बोल सोमनाथ.
मालकाकडून शिवाप्पांनी कर्ज घेतले तेव्हा मी तिथं होतो. ठीक आहे, किती कर्ज घेतलं? ₹110. सोमनाथ, सोमनाथ, खोटं बोलतायस तू. मी म्हणलं बी की एवढं कशाला घेताय, पण सासूबाई, हो हे तर खाल्ल्या घराचे वासे मोजतात. हो ना. घासातला घास काढून दिलाय यांनी. थांब थांब उभे थांब. हो, पण सोमनाथ, तू तू खोटं बोलावं. अरे असा उलटतोस? अरे शिवप्पानं तुझ्यासाठी काय काय केलं विसरलास? तवाच मग बिचकत होतास. आता तुम्ही दबाव आणताय साक्षीदारावर. दबाव तर तुम्ही आणताय ते दिसतच आहे. अहो कापतोय तो थरथर. मारुती गप्पा बसा. काम करतात अडथळा आणला ना त्या दोघांनी हाकलून देऊ. अण्णा महाजन, ऐकताय ना? शिवाप्पाचाच माणूस खरं सांगतोय आणि तुम्हाला तेच आवडत नाही. ऐकताय ना समजे पंच? हाय राहळकर, ऐकताय ना? अरे पांडू, सांग ना काय झालं? तू अचानक दचकलास का? सांग ना. पुरे सोमनाथ काकांनी गावकीत सांगितलं की आपणनी ₹110 घेतले. नाही नाही, आणि जर घेतले असते तर आपण आपल्याला सांगितलं असतं ना. आणि ते एवढे रुके घेतीलच का? माझे आप्पा कधीच खोटं नाही बोलणार. नाही नाही पांडू, मला लवकर इथून बाहेर काढ. मला आप्पांच्या सोबत असायला हवं. पांडू काढणार आहे मला लवकर बाहेर. अगं बाहेर कशी येणार तू? खोलीला बाहेरून अडसर टाकलाय. मी घरात जायला लागलो तर रुमाईयानं आजीला कळन की मी घरात कशा पायी जातोय ते. लागलीच धरतील मला. पण मग काहीतरी करणार आहे पांडू. मला बाहेर काढ ना, काढ ना मला बाहेर. विठुराया, तुला खरं काय ते माहिती आहे ना? मग काही करून सत्य सगळ्यांसमोर येऊ दे. ऐकलं, सोमनाथचं बोलणं ऐकलं, पण आरोपीचा म्हणजे मालकांचा आजवरचा इतिहास पाहता साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा माणसांच्या तोंडी साक्षीऐवजी लेखी पुरावा असेल तर सांगा, मी तोच ग्राह्य मानेन. आहेत की असणारच. घामाचं पाय काय माझं, आणि खानदारी सावकार आहे. मी उगाच गप्पा नाही मारत, पुरावा ठेवतो. आता लिवलेला कागद आहे माझ्याकडं.
पुरे हे घे हळूहळू गाठींना तुझ्या पायाच्या बोटांनी धरत वर ये. तू दोरीवरून बी चाललीस ना जमन तुला. अगं ये की जमन तुला. बराबर अंगाशी. घेतलंस आणि पडलीस ना तरी बी तुझं तेच चालू आहे. तो नाही उठवणार तुला. तुला तुझ्या हिमतीवर उठावं लागेल. उठ उठ. अगं उठ की. पुरे उठ. उठ पुरे अंगाशी. पुरे ये. काय नाही झालं. त्या गाठीवर पाय ठेव आणि ये वरती. ये वरती ये. दमला दमला दमला. याला कुणा कागद रियातच ठेवला होता. शोधा, कारण पुरावा दाखवल्याशिवाय तुमच्या म्हणण्याला काही अर्थ उरणार नाही. सबळ पुरावा तर हवाच. 110 रुपये ही काही लहान रक्कम नाही. अरे देतो देतो शोधू तर दे. किती शोधलं तरी कागद सापडणारच नाहीये. कारण कर्ज फक्त 10 रुपयांचं होतं. आकड्यात आणि अक्षरात 10 रुपये लिहिलेला कागद तुम्हाला मिळेल, पण 110 रुपये लिहिलेला कागद मिळणार नाही, कारण तो अस्तित्वातच नाहीये. कसा मिळणार? का नाही मिळणार? मिळणार मिळणार. आकडे आणि अक्षरात 110 रुपये असं लिहिलेलं कागदात. मला आता काय मिळालं कळत नाही. अहो, ज्यासाठी गावकी भरली तोच कागद आणायचा होतात ना. एवढा सगळा पसारा कशासाठी आणलाय? वता वता कागद वता. याच्यामध्ये काहीतरी धोका झालेला आहे. हा, तर शिवापंथीची माणसं लाठेन काट्या घेऊन वाड्यात घुसली होती. त्यानेच कागद चोरला असणार. हो काहीतरीच काय. तेव्हा आम्ही सखूला शोधायला आलतो आणि तिला तुम्ही जडिवलं होतं ना. आणि त्यावेळी सखू पुढे कुठलाच कागद डोक्यात सुद्धा नव्हता. समजे असेच बोलतायत. म्हणजे यानेच कागद चोरलाय. शिवाप्पा, तूच केलंयस हे. माझ्या अप्पांवर खोटे नाटे आळ लावू नका. अगं सकू बाहेर कशी काय आली आणि लंगडते का? काय करावं बाई ह्या पोरीच. सखू इकडे ये. आधी मागे ये बघू. इकडे ये. मी आहे. सखू, बाळ इथे.
काय बोलायचे तुला? राक्षस आजोबा खोटं बोलतायत. माझे अब्बा असं कधीच करणार नाहीत. बघा बघा, लय चतुर आहे पोरगी. आपल्या बापानं कागद चोरलं नाही हे ठामपणानं म्हणते. म्हणजे हिचंच काम आहे. बरोबर. आमच्या मधल्या मालकीनबाई गोदाच्या मदतीनं हिनं कागद चोरला असणार. लोणचे आणि मोरावळे विकायला आमच्या वाड्यावर यायची, तेव्हा या दोघींनी मुळेच नाही. चार वेळा जिन्नस मागवलेत तुम्ही. आम्ही आलो नव्हतो. सत्यभामेच्या हाती निरोप धाडला होता. माझी सखू खोटेपणा करणार नाही, माझा आप्पाही खोटेपणा करणार नाही. असलं कपट करण्याची वृत्ती तुमची. आणि तुम्ही तर इतके नीच आहात ना की माझ्या सखूला कर्जाचं तारण म्हणून वाड्यात डांबून ठेवलं होतं. काय? मग स्वतः नाही ते उद्योग करायचे आणि आमच्या माथ्यावर टाकायचे. आम्ही शिरगावच्या उत्सवाला जाऊन जिन्नस विकू नयेत म्हणून वेशीवर अडकवून ठेवलं आम्हाला. थांबा थांबा. एवढ्या मेहनतीने केलेल्या जिन्नसांची नासधूस करवली. आता गावकीत सांगा ना, कुठल्या सराफाकडे काय चोरी झाली होती की ज्याचा शोध घ्यायला तुम्ही आम्हाला तिथे अडवलं? मुंबई आम्ही तिथे गेलो होतो, तिथे पण आणले होते राक्षस आजोबा. पंचांच्या हे लक्षात आलंच असेल. मालक आम्हाला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. जाणून बुजून त्रास देतात. का मी असं का करीन? तुम्हाला एकट्याला त्रास आणि बाकीच्याला त्रास नाही असं का करीन मी? अरे शिवप्पा सांग की, मी तुम्हाला त्रास का देईन? सांग सांग. यांना नसली तरी आम्हाला अब्रूची चाड आहे. उद्या ही गोष्ट फुटली तर सखूसाठी चांगलं स्थळ येताना नाकी नऊ येते. गावकीत नाही बोलता येणारी गोष्ट. बरोबर बोलतात माझे आप्पा आणि उमाई. आम्ही कर्ज फेडलेलं नव्हतं तेव्हाही असंच वागत होतात. आणि आता आम्ही 10 रुपयांचं कर्ज फेडलंय तरी आम्हाला त्रास देत आहे. आणि नुसतंच आम्हाला नाही, आमच्या विठुरायाला पण त्रास देत आहे. तू बघतोय की कोण कसं वागतंय ते. आपला इटुराया जर बघत असेल तर त्याला हे दिसल की मी खोटं बोलत नाही. हे माझ्या इटुराया, मी जर खरा असेल तर या कागदामध्ये शिवप्पाच्या कर्जाचं कागद मिळू दे रे माझ्या बाबा. हे देवा. घ्या आता पंचनीच बघा. या खरा असेल तर कागद असेल आणि जर खोटा असेल तर कागद नसेल. तुमचं काम तुम्ही आम्हाला करायला सांगताय का? ठीक आहे, वेळ जाऊ नये म्हणून मीच बघतो.
बोला ना अण्णा, बोला. वाचू दे, वाचू दे. आपल्या सत्यवचिनी हरिश्चंद्राला वाचू दे. काय गाय आहे. अण्णा महाजन, सगळ्या पंचांना बघू द्या पुरावा. हा